गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। अध्याय 4 कर्मफळाची कथा। विष्णू म्हणाले, लक्ष्मी, पौलव्याची कथा आणि गोदानाचे महत्त्व तुला मागील अध्यायात सांगितले। आता या अधिक महिन्यात यथाशक्ती पुण्यकर्मे करून काहीतरी वस्तू, वस्त्र, अन्न आणि पात्र वगैरे जे दान द्यायचे ते ब्राह्मणास जावयास दिल्याने मोठे पुण्य लाभते। माणसाने आपल्या पारलौकिक कल्याणासाठी अधिक महिन्यात भगवान पुरुषोत्तमाप्रीत्यर्थ काहीतरी दान देऊन व्रत केले पाहिजे, नाहीतर केल्या कर्माचे फळ आहेच। दान घेणारा ब्राह्मण सुशील, संतुष्ट आणि नेहमी समाधानी असावा। तो आपल्या धर्माचरणात पारंगत असावा। केवळ दुसऱ्यांच्या द्रव्याची इच्छा करून आशाळभूतपणे वागणारा असा नसावा। सदाचारी, सद्विचारी आणि सतत संयमाने वागून दुसऱ्याचे कल्याण इच्छिणाऱ्या अशा तेजस्वी ब्राह्मण किंवा संत सज्जन यांना अधिक मासात मुद्दामन आमंत्रण करून त्यांना सन्मानाने दान द्यावे। व्याजाच्या आशेने दुसऱ्यांना धन देणारे एक सावकार त्यांच्यापासून कर्जाऊ रक्कम घेऊन ती परतफेड न करणारा एक कर्जदार आणि त्या कर्जदाराला जामीन राहूनही सावकाराला ती रक्कम न देणारा असा एक जामीनदार, या तिघांच्या मृत्यूनंतर घडलेली एक कथा तुला मी सांगतो। एकदा एक प्रवासी ओढ्याकाठी झाडाला घोडा बांधून विश्रांतीसाठी थांबला। त्याने आपले चंबू गव्हाळे झाडाच्या बुंद्याजवळ ठेवले व ओढ्यात थंड पाण्याने अंघोळ केली, शिदोरी सोडली, भाकरी खाल्ली आणि थोडी डुलकीही घेतली। तेवढ्यात झाडावरील एका माकडाने त्या प्रवाशांच्या चंबू गव्हाळातील एक लहानसे गाठोडे पळवले। ते प्रवाशाला कळलेही नाही। थोड्या वेळाने तो प्रवासी परत घोड्यावर बसला आणि आपल्या पुढील मार्गावर निघून गेला। प्रवासी निघून गेल्यावर दुसरा एक माणूस तेथे आला व त्याने हातपाय धुतले व ओढ्याचे थंडगार पाणी तो प्याला आणि विश्रांतीसाठी झाडाखाली बसला। तोच काय नवल, झाडावरील माकडाने पहिल्या प्रवाशाचे जे गाठोडे पळवले होते ते सोडून पाहताना माकडाच्या हातून ते निसटले आणि त्या दुसऱ्या माणसाच्या मांडीवर पटकन पडले। हे काय? तो माणूस आश्चर्याने पाहू लागला। बापरे, सोने नाणे, दैवाची विचित्र लीला। देवाची देणगी त्याने झाडावर पाहिले ते माकड वाकुल्या दाखवीत पळून गेले। मग त्या माणसाने इकडे तिकडे बारकाईने पाहिले तर तेथे कोणीच नाही। झटकन त्याने ते गाठोडे धोत्रात बांधले आणि तो पटकन तेथून दूर निघून गेला। तेवढ्यात तिसरा एक इसम त्या ओढ्यावर आला। त्याने अंघोळ केली, तो भाकरी खात शांतपणे बसला होता। मग तो पाहिला घोडेस्वार प्रवासी दौडत दौडत तेथे आला। धापा टाकीत घाबरेपणाने त्याने त्या भाकरी खाणाऱ्या इसमाला विचारले, काय हो, माझे गाठोडे इथे पडले होते, ते तुम्ही पाहिले काय? घेतले असेल तर ते देऊन टाक। थोड्यापूर्वीच मी येथे नाही बुवा। कसले गाठोडे? ते मी कशाला घेऊ? काय होतं त्या गाठोड्यात? आणि ते तुम्ही इथं कशासाठी ठेवले होते? तोंडात घास घोळवीत तो इसम बोलत होता। अरे चोरा, मलाच प्रश्न विचारतोस? मूर्खा, त्या गाठोड्यात माझी 12 वर्षाची कमाई होती, सोने नाणे। थोड्या वेळापूर्वी मी इथे विश्रांती घेत पडलो होतो आणि मग चंबू गव्हाळे आवरण्याच्या घाईत ते माझं गाठोडं इथेच पडलं। कोसभर दूर गेल्यावर माझ्या ते लक्षात आलं। मग मी परत इथे आलो, पाहतो तर ते काही नाही। माझं ते गाठोड तूच घेतलं आहेस। बऱ्या बोलानं ते मला परत दे, नाहीतर बघ जीवच घेईन तुझा। घोडेस्वार असा हातघाईवर येऊन
त्या इसमाला दम देत होता. भाकरी खात बसलेला इसम त्या घोडेस्वारला गयावया करून सांगत होता, नाही हो, मी तुमचे कसले गाठोडे ते मुळीच पाहिले नाही. माझी झडती घ्या, झाडाला बांधून चोप देईन, जीव घेईन तुझा. माझे धनाचे गाठोडे तूच घेतले आहेस, कुठेतरी ते लपवून ठेवले असतील. देतोस की नाही बोल, नाहीतर. तो प्रवासी त्या इसमाच्या अंगावर धावून गेला. त्याने त्या इसमाच्या मानेला विळखा घातला. मग मात्र तो इसम उठला व त्या दोघांची झटापटा चालली. आरडाओरडा, शिवीगाळ, सारे रान गरजले. घोडा किंकाळू लागला. झाडावरील माकडे चिंची करून उड्या मारू लागली. एकच गोंधळ उडाला. मेलो मेलो, देवा धाव रे, देवा धाव रे, मेलो. तो इसम किंकाळ्या फोडीत होता. घोडेस्वार प्रवासी त्या इसमाचे नरडे दाबत होता. दे माझे धन, दे माझे धन. नेमके त्याचे वेळी आकाशमार्गे नारद मुनीची स्वारी तेथून चालत होती. त्यांनी आश्चर्याने तो सारा देखावा पाहिला. त्यांना त्या आरडाओरड्याच्या इसमाची खूप दया आली. तो देवाला एक हाक मारित होता, देवा धाव रे. पण देव कुठे होता? नेमके त्याचे वेळी देव कोठे होता? नारद मुनी लगबगीने थेट वैकुंठात आले. त्यांनी मला विष्णूला ओढ्याकाठावरील तो सारा प्रकार सांगितला आणि ते म्हणाले, प्रभू, तुम्ही दिनाचे कैवारी आहात ना? त्या आनंदाने राक्षसाने भाकरी खात बसलेला गरीब इसमाचा गळा धरला आहे. तो इसम तुमचा धावा करतो आहे आणि तुम्ही तुमची दया, क्षमा, शांती कुठे गेली? मी हसून म्हणालो, नारदा, अरे करावे तसे भरावे. या न्यायाने त्या ओढ्याकाठी तो तसा प्रकार चालला आहे. त्या बाबतीत मी काहीच करू शकत नाही. जे होत आहे ते व्हायलाच पाहिजे. पूर्वजन्मीचा त्याचा तो खेळ आहे. मग विष्णूंनी नारदाला त्या गोष्टीचा उलगडा केला व तो असा, त्या ओढ्याच्या काठावर मध्येच आलेला तो दुसरा प्रवासी म्हणजे पूर्वजन्मीचा तो एक सावकार होता. तिसरा भाकरी खात बसलेला गरीब इसम तो पूर्वजन्माचा कर्जदार होता. आणि तो पहिला घोडेस्वार प्रवासी तो पूर्वजन्मी या गरीब इसमाचा जामीनदार होता. सावकार मध्येच आला. त्याने कर्जाहू दिलेल्या पूर्वजन्माची रक्कम त्याला सहज मिळून गेली व अचानक धन लाभ झाला. त्याला खूप आनंद झाला. तो तिसरा गरीब इसम त्याच्याने पूर्वजन्मी सावकारापासून कर्जाऊ घेतलेली रक्कम परत फेडता आली नाही, म्हणून त्याला या जन्मी असा भरपूर मार खावा लागला. आता तो घोडेस्वार प्रवासी पूर्वजन्मीचा त्याचा जमीनदार त्याला या जन्मी 12 वर्षे कमाई करून धनाचा साठा करून त्या सावकाराची रक्कम अशा रीतीने भरून द्यावी लागली. तो त्या गरीब कर्जदाराला मारणारच. तेव्हा नारदा, ही ज्याच्या त्याच्या कर्माफळाची कथा आहे, ज्यामध्ये देव आणि दैव काहीच करू शकत नाही. आणि विशेष म्हणजे या जन्माचे ते तिघेही वाटसरू पूर्वजन्मी ब्राह्मण होते. म्हणून म्हणतो की ब्राह्मणांनी दुसऱ्याला धन देऊन व्याजाची आशा करू नये, दुसऱ्यापासून कर्जाऊ का होईना द्रव्य घेऊ नये आणि फुकटाचा मोठेपणा म्हणून कोणाला जामीन राहू नये. सदाचारी, संतुष्ट आणि समाधानी असेच ब्राह्मण दान देण्यास आणि घेण्यास पात्र ठरतात. अशा ब्राह्मणांना संत सज्जनाचा किंवा जावयाला दान देणे म्हणजे अधिक मासातील मोठेच पुण्यकर्म आहे. स्वतःचा आचार धर्म पाळून कठोर तपश्चर्या करणाऱ्या पौलव्य ऋषीला देवसुद्धा भ्याले. त्यांनी गायीला शरारीत प्रवेश केला. म्हणून या अधिक मासात देवापेक्षाही ऋषी, ब्राह्मण, संत सज्जन आणि गोमाता यांना फार महत्त्व दिले आहे. यासंबंधी नृगराजाची कथा आता पुढे 5व्या अध्यायात वाचावी. गोपाल कृष्ण भगवान की जय. वासुदेव हरी, पांडुरंग हरी.